नाव सोनूबाई आणि हाती कोथळ्याचा वाडा ही म्हण जुनी प्रसिद्ध आहे. आणि अशीच काही घटना श्रंगारपुरी फाट्यावरची वरील नंदनवन सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये घडली. नावाला तर नंदनवन आणि त्या पद्धतीनं या शाळेमध्ये जो प्रकार घडलाय आणि सारिका नरवटे नावाची मुलगी सर्पदंशाने मरण पावली. खऱ्या अर्थानं ही घटना कानावर आली की ग्रामस्थांनी, आप्तस्वकीयांनी आणि परिसरातील लोकांनी या शाळेच्या विरोधात आता विरोध सुरू केलाय. आणि ज्या पद्धतीने लाखो रुपयांचा फंड सीबीएसई या शाळेला मिळत होता त्याची प्रक्रिया आता ऐरणीवर आली. नेमकं ही परिस्थिती का निर्माण झाली? शासनाच्या वतीनं अशा पोचलेल्या ज्या शाळा आहेत, लाखो रुपयाचा फंड दिला जातो. मुलांची जी भूमिका आहे ती वाढवण्यासाठी, सर्वसामान्य लोकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी. पण शेवटी संस्थाचालक करतात काय? सचिन सानप नावाच्या या संस्थाचालकांनी ज्या पद्धतीची परिस्थिती या विद्यार्थ्यांसोबत केली आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं धनगर समाजातील या विद्यार्थ्यांसोबत जेव्हा अन्याय होतोय ना, त्याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. शासन अनेक चांगल्या योजना राबवतं, अनेक भूमिका घेतं, परंतु ह्या भूमिका ज्या पद्धतीने या समाजातले दलाल आणि समाजातली काही वर्ग आपल्यासाठी एक मलिदा म्हणून समजतात ना, त्यामुळेच या देशाच्या विकासाला खरा खोडा बसलाय. योजना बघितल्या तर अनेक आहेत. अशा योजना आहेत की ज्या योजनेची खरी परिस्थिती जर भारतात अंमलात आली ना, तर भारत या जगातला सर्वश्रेष्ठ आणि सर्वात प्रगतशील राष्ट्र म्हणून संबोधलं जाईल. पण याच्यातली सगळ्यात मोठा खोडा काय माहितीये का? इथं ज्या काही योजना आणल्या जातात, ज्या काही योजना मांडल्या जातात, त्या योजना फक्त विशिष्ट घटकांनी आपल्या पद्धतीनं त्याचा मलिदा केलाय. मग एखादी संस्था मिळवायची, विद्यार्थ्यांचे प्रवेश घ्यायचे, विद्यार्थ्यांना चांगल्या परिस्थितीत शिकवलं जाईल याची अभिवेशनं पालकांना द्यायची, मात्र खोरड्याप्रमाणे ही संस्था चालवायची आणि आलेला मलिदा कशा पद्धतीने लाटता येईल याच्यावरच आपला डोळा ठेवायचा. हे नंदनवन शाळेपुरतं मर्यादित नाहीये. महाराष्ट्रामध्ये ज्या काही अशा पद्धतीच्या संस्था चालतात, जिथं जिथं या संस्था आहेत त्या ठिकाणी हीच परिस्थिती. आणि गोरगरिबांच्या मुलांना एक मोठे स्वप्न दाखवतात. तुमची मुलं ही इंग्लिश शाळेमध्ये शिकले पाहिजेत, त्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्यांचा विकास झाला तर तुमचा विकास होईल. अशा या भ्रामक कल्पनेतून त्या पालकांची जी भूमिका मांडली जाते, खऱ्या अर्थानं हीच परिस्थिती त्या नंदनवन शाळेने केली आहे. नंदनवन नाव तर खूप मोठं चांगलं दिलंय, नंदनवन. शांतिनिकेतन नंतर ते नंदनवनच असावं असं वाटतं मनाच्या प्रत्येकाच्या मनाला. पण श्रंगारवाडी फाट्याजवळची, तालुका शिरूर, जिल्हा बीड या ठिकाणी ही असलेली शाळा कशा पद्धतीने समाज व्यवस्थेची वाभाडे ओढतय ना, समाज व्यवस्थेला कशा पद्धतीने फाट्यावर मारून स्वतःचा मलिदा लाटण्याचा प्रयत्न करतोय ना. आणि आरोप हे की हे संस्थाचालक स्वतः या वसतिगृहात राहतात. आता किती एका मुलाच्या माग 90,000 रुपये अनुदान शासन देतं आणि खऱ्या अर्थानं एका मुलाच्या मागे जर एवढं अनुदान येत असेल तर त्या विद्यार्थ्यांचं संगोपन करणं, त्या मुलांची सुरक्षा करणं आणि त्या मुलांची काळजी घेणं हे संस्थेचं आद्य कर्तव्य. पण काय आहे, आमच्याकडं परिस्थिती जर थोडंसं चांगलं वातावरण मिळालं की मुलंही त्याचा काही विरोध करत नाहीत आणि परिस्थिती चांगली आहे असं दाखवण्याचा भास केला जातो. पण जी ही घटना सारिकासोबत घडली आणि सारिकाला ज्या पद्धतीने सर्पदंश झाला की अजून काय झालं हे अजूनही कळाले नाहीये. कारण की शाळा प्रशासनानं ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीला निपटण्यासाठी जी भूमिका घेतल्यात, पालकांच्या परस्पर तिचं पोस्टमॉर्टम ही करण्यात आलं, सगळ्या गोष्टी पालकांच्या परस्पर. मग या परस्पर जी भावना आहेत आणि परस्पर ज्या कारवाया आहेत, खऱ्या अर्थानं संशयाच्या भवरे तयार करतात. असे भवरे की जे सामाजिक वलयाला तोडणारी आहेत, सामाजिक वलयाची लचके तोडणारी आहेत आणि आपली परिस्थिती ही झाकून जावी
आणि काय पालक तर भोळे बाबडे. आता सर्पदंश होता का आणखी काय प्रकार होता अजून त्याचं उघड झालेलं नाहीये. आजूबाजूचे सर्व नागरिक याच्या विरोधात आवाज उठवतायत आणि आवाज उठवून सांगतायत. आम्ही वारंवार या शालेय प्रशासनाला आम्ही सूचना दिल्या आहेत, ताकीद दिल्या आहेत, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत, पण ऐकायला कोणी तयार नाही. म्हणजे कसं असतं, तेरी मलिदा मिळाला की तेरी बी चूप आणि मेरी बी चूप. आता बहुधा हे सगळं प्रकरण समाज कल्याण विभागाचं आहे, कारण की धनगर समाजासाठी ही दिलेली सीबीएसई शाळा. आता वसतिगृहही तिथंच आहे, सगळ्या व्यवस्था तिथं करणं गरजेचं आहे. काय होतं नेमकं या परिवेक्षकांना आणि या संबंधित अधिकाऱ्यांना, का या मुलांच्या जीविताच्या सोबत अशा पद्धतीचा निर्दयी खेळला जातो आणि ज्या पद्धतीने विकासात्मक योजना आलेल्या कशा पद्धतीने आपल्या मलिद्यासाठी वापर केला जातो ना, त्याचं उदाहरण आहे ही नंदनवन शाळा. नंदनवन सीबीएसई इंग्लिश स्कूल या नावाने ही चालणारी शाळा खऱ्या अर्थानं अनेकांच्या समोर आणल्यानंतर ज्या पद्धतीने धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे असंच म्हणता येईल ना. चांगला विचार आहे समाजाला प्रगत करण्यासाठी, समाजाला वृद्धिंगत करण्यासाठी एक व्यापक संकल्पना आहे. पण ही सगळ्या संकल्पना त्या सारिकांनी ज्या फोल ठरवल्यात ना, ते निरागस बाळ की जिचं वय वर्ष 7 ते 8 वर्ष असेल आणि ती कशासाठी बाहेर आली आणि तिला कशामुळं तिला स्वतःचा प्राण गमवावा लागला, आता अजूनही हे गुलदस्त्यात आहे. पण ही गुलदस्ता उघडणार कधी? कारण की आता पोस्टमॉर्टमही झालंय, कदाचित डॉक्टरही मॅनेज केले असतील, कदाचित बरं का, आरोप करत नाहीये, कदाचित डॉक्टरही मॅनेज केले असतील आणि या पद्धतीचे रिपोर्ट्स सादर केले गेले असतील. कारण की जागायची आहे ना संस्था, मलिदा थांबता कामा नये. मग मलिदातला थोडासा भाग गेला तरी आम्हाला चालतो, पण सगळ्या सिस्टीम या योग्य पद्धतीनं योग्य ठिकाणी जर पोहोचल्या की सगळ्या व्यवस्थितपणे सगळे कारभार व्यवस्थित चालतात. आतापर्यंत हे सगळे कारभार अशा सिस्टीमनं चालत आलेले, जी सिस्टीम सर्वसामान्य माणसाच्या जीवावर उठलेली आहे. कारण की मुठभर लोकांसाठी सर्वसामान्य लोकांची जी परिस्थिती चव्हाट्यावर आणली जाते, त्यांच्या जीवासोबत ज्या पद्धतीचे खेळ केले जातात, ज्या पद्धतीने त्यांच्या मुलांना ज्या शासनाच्या दिलेल्या गाईडलाईन नुसार सुद्धा कधी वागवलं जात नाही. मात्र व्यापक संकल्पना आहेत ह्या, आणि या व्यापक संकल्पनेमध्ये ज्या पद्धतीने 100 मुली खुराड्यासारख्या एका बॅरेक्स मध्ये कोंबल्या जातात असा आरोप आहे त्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा. आता श्रंगारवाडी फाट्याच्या जवळची ही संस्था आणि सचिन सानप आणि बारगजे हे 2 नावाचे व्यक्ती या संस्थेचं सगळं संगोपन करणारे, नेमकं यांनी कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला फाट्यावर मारलं, का हा विषय चव्हाट्यावर आला आणि ज्या पद्धतीने या परिसरातील लोकांच्या मध्ये हा जो संतप्त राग आहे ना, तो प्रशासनाच्या संदर्भात आहे. कारण की संस्था चालक काय आपल्या मनमाने कशाही करतील ना, पण वरिष्ठ अधिकारी ज्यांना यांची जबाबदारी दिलेली आहे, सगळ्या व्यवस्था चांगल्या पद्धतीने आणि नीटनेटक्या चालतात का याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. परंतु ते अधिकारी सुद्धा जेव्हा मलिदा मिळाला तेव्हा कशा पद्धतीने डोळे झाक करून आपली परिस्थिती चांगली आहे असं गुणवत्तेचं प्रमाणपत्र देऊन जातात. असं सगळीकडेच घडतंय. तुकाराम मुंडेंनी आता हा विषय ऐरणीवर घेतलाय, पण ऐरणीवर तुकाराम मुंडे काय काय घेणार आहेत? विद्यार्थ्यांची सुरक्षा घेणार आहेत का? वसतिगृहाचे मूल्यमापन घेणार आहेत का? वसतिगृहामध्ये शिजलेल्या अन्नाचं परीक्षण करणार आहेत? कारण की शेवटी तुकाराम मुंडे हा विषय एकट्याचा आहे, एकटा माणूस आहे आणि त्याची जबाबदारी फक्त अन्न चांगल्या पद्धतीने पुरवलं जाईल या संदर्भात आहे. पण बाकीच्या व्यवस्था बघणारे अधिकारी का डोळे झाक करतायत? का त्यांना हृदय नावाची गोष्ट नाही? का कर्तव्याला जागणारी लोक ते नाहीयेत? कारण की पब्लिक सर्वंट म्हणून तुम्ही स्वतःला वागवताय, मिरवताय, गळ्यात मस्त आयडेंटिटी कार्ड घातलं की तुमची सुरक्षा होते. कारण की कुठंही गेलात आणि एखादं काम करत असताना कोणी रोखलं तर 353 तुमच्यावर 100% नोंदवण्याची ही पॉवर आहे आणि ही पॉवरचाच वापर चुकीच्या हेतून आणि चुकीच्या परिस्थितीनं केला जातो, हे वारंवार सिद्ध केलंय प्रशासनानं. कारण की आपली परिस्थिती जेव्हा हाताबाहेर जाऊ लागते, लोक जेव्हा प्रश्न विचारू लागतात, मग करायचं एखाद्याला टार्गेट,
करायचं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त. कारण की उद्ध्वस्त करायला काय लागतं, एक अर्ज आणि एक काळा कागद करण्याची गरज पडते. मग त्याच्यावर पंचनामे होतात आणि पंचनामे करणारे सगळे स्वकीय भावकी असते. भावकी म्हणजे याचा अर्थ हे समजू नका की मी एखाद्या विशिष्ट संदर्भात बोलतोय. भावकी म्हणजे हे कर्मचारी. कर्मचाऱ्यांमध्ये जेवढी भावकी आहे ना, तेवढी आपसातल्या रक्ताच्या नात्यातली भावकी कामाला येत नाही. पण कर्मचाऱ्यातली भावकी खूप कामाला येते. कारण की हा प्रसंग उद्या त्याच्यासोबतही घडणार. त्यामुळं हे एकवटले जातात आणि एकवटून आपली परिस्थिती कशी झाकायची, आपल्याला कामचुकारपणा करण्यासाठी कशा मुभा मिळता येईल आणि लोकांची दमछाट करून जर अशा पद्धतीचे अधिकार आपण वापरले तर खऱ्या अर्थानं आपल्या विरोधात कोणी आवाजच उठवणार नाही ना. या पद्धतीच्या परिस्थित्या निर्माण करण्यात आल्या. मग ह्याच्यात प्रश्न विचारणी व्यवस्था ही फक्त काही जर पद त्याच्याकडे विशिष्ट पद असेल तर त्याच्याकडे जाऊन हे झुकून सलाम करतात, झुकून वागतात. पण सर्वसामान्य माणूस एखादा प्रश्न विचारायला गेला ना की त्याची गळा दाबला जातो. असे गळे अनेक दाबले गेलेत. अनेक पद्धतीनं लोकांना चव्हाट्यावर आणलंय आणि आपल्या शासकीय जबाबदारीचा आणि ज्या पद्धतीचे कार्यालयीन कामात हस्तक्षेप करण्याचे गुन्हे अनेक पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आले. पण विषय काय आहे, सिस्टीमच्या विरोधात आवाज उचलण्याचा, भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याचा. आणि ही पोलखोल करणारीच लोक खऱ्या अर्थानं अडचणीत येतात. मग अशा सिस्टीम मध्ये चालणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आता सगळी मोठ बांधली आणि हा देश कशा पद्धतीनं कमकुवत करायचा आहे, आमच्या मलिदे आमची परिस्थिती आणि आमची मुलंबाळ कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल यासाठी केलेला हा कारनामा आहे. मग या सगळ्या परिस्थिती जरी अशा पद्धतीने मांडल्या गेल्या असतील तरी त्या सारिकाचा काय दोष होता, त्या सारिकाच्या पालकांचा काय दोष होता. आपली मुलगी चांगल्या पद्धतीने शिकेल, उद्या ती शिकली तर स्वयंभू होऊन स्वतःच्या पायावर उभं राहील या संकल्पनेने या नंदनवन शाळेमध्ये, नंदनवन सीबीएसई स्कूलमध्ये तिचं प्रवेश करण्यात आला. पण मिळालं काय, मुलंही गेलं आणि परिस्थितीही गेली. ही परिस्थिती सिस्टीमनं घातली आणि या सिस्टीमवर खऱ्या अर्थानं वार करणारे अधिकारी मस्त आपल्या मलिदेच्या जोरावर आता ह्या सगळ्या परिस्थित्या झाकण्यासाठी. नेमकं काय घडतंय हे सगळं आणि काय करतात हे सगळे वरचे राजकीय मंडळी आणि हे प्रशासकीय अधिकारी, प्रत्येकापर्यंत हिस्सा पोहोचतोय आणि हे हिस्साचे परिणाम आहेत अशा पद्धतीच्या यंत्रणा चालवणं. त्यामुळं राजकारण हे चांगल्यासाठी आहे, भूमिका मांडण्यासाठी आहे, लोकांचा जनउद्धार करण्यासाठी आहे. पण हे सगळं फक्त कागदावर आहे. कागदावर या गोष्टी शोभून दिसतात, भाषणामध्ये या गोष्टीमुळे टाळ्या मिळतात. पण वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं वरबाडलं जातं, ज्या पद्धतीने तोडलं जातं ना, ती परिस्थिती म्हणजे सारिकासारख्या निष्पृह बालकांचा गेलेला बळी. मग ह्याच्यावर काय बोलणार आणि ह्याच्यावर तुम्हाला काय बोलता येईल. जर खऱ्या अर्थानं या सिस्टीम सुधारल्या तर गोरगरीब जनतेतली जी परिस्थिती आहे खऱ्या अर्थाने सुधारेल. शासनाच्या कल्याणकारी योजना ज्या समाज कल्याणकडून अंमलात आणल्या जातात किंवा अन्य यंत्रणेकडून ज्या अंमलात आणल्या जातात, ज्या वास्तविक परिस्थितीत जर आल्या तर खऱ्या अर्थानं या परिस्थितीचा जनउद्धार होईल ना. पण ते जनउद्धार आम्हाला होऊ द्यायचा नाही. कारण की आमची परिस्थिती आमच्यासाठीच असली पाहिजे. आमच्यापेक्षा वर कुणी गेलं तर त्यासाठी मग आमची परिस्थिती आहेच ना रोखण्यासारखी. मग अशा परिस्थितीत अनेक जण भरडले गेले. ते प्रत्येक ठिकाणी आहे. ते राजकारणात आहे, ते समाजकारणात आहेत, ते शैक्षणिक संस्थेत आहेत, ते अधिकारी पेशेमध्ये आहे. आणि या सगळ्या परिस्थित्या नेहमी चव्हाट्यावर मांडल्या जातात. पण त्याची समाधानं मात्र आजपर्यंत कधी मिळालेली नाहीत. आशा होती की मोदी सरकार आल्यानंतर अशा प्रश्नांना हात घातला जाईल, असे प्रश्न चव्हाट्यावर मांडले जातील आणि योग्य त्या पद्धतीनं सगळी यंत्रणा चालेल. पण कसं आहे की ते त्यांच्यातच गुरफट्यात आहेत. त्यामुळं खाली काय चाललंय आणि कशा पद्धतीने चाललंय हे त्यांना काही कळायला मार्ग नाही. मग नेमकं जनता कोणाच्या आशेवर थांबावी आणि कोण याचा वाली आहे हे आता तुम्हीच ठरवा. आणि कळालं असेल तर निश्चितपणे उत्तर द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.